आणि जसं सुपर्णा मॅडमने सांगितलं तसं एक मोठ्या पदावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना कामाचा व्याप आणि ताणतणाव यांना सातत्यानं सामोरं जावं लागतं हे नाकारून चालतच नाही. आणि पुन्हा मी लेखक आणि साहित्यिक असल्यामुळे कुठेतरी तोही एक माझ्या आवडीचा प्रांत होता की ज्याच्यासाठी मी वेळ देऊ शकत नव्हते या सगळ्या प्रशासकीय कामकाजामधून. पण जेव्हा सलील सर आमच्या महाविद्यालयात आले, त्यांनी 1 तासाचं सेशन घेतलं सगळ्या प्राध्यापकांसाठी आणि त्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया या सगळ्या गोष्टींचं महत्त्व त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळी मला आवर्जून वाटलं की आपण 4 दिवस आपल्या स्वतःसाठी म्हणून दिले पाहिजे. कारण कामाच्या व्यापामध्ये आपण इतकं गुरफटून जातो की आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ मिळत नाही. आणि स्वतःकडे याचाच अर्थ आपल्या आतमध्ये आपल्याला बघायचं आहे, आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे. त्यामुळे मला या 4 दिवसामध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण करायला मिळालं. आणि इथून आपल्याला 10 वाजायचे तर मी सर सांगते की मी 1-1 वाजेपर्यंत रात्री अभ्यासाला बसायचे. म्हणजे माझी जी क्रियाशक्ती आहे, जे आपण म्हणतो की हे कोर्स केल्यामुळे तुमच्यातली ऊर्जा शक्ती वाढली पाहिजे, तर केवळ या 4 दिवसामध्ये मी तो अनुभव घेतलेला आहे की मी 12-1 वाजेपर्यंत वाचत बसायचे, अभ्यास करायचे, माझं लेखनाची प्रक्रिया सुरू असायची. आणि पहाटे सुद्धा मी लवकर उठायचे, म्हणजे 4-5ला उठून पुन्हा एकदा मी अभ्यासाला बसायचे. असं जे माझ्या आवडीचं जे क्षेत्र होतं, जे मी तिथे करू शकत नाही प्रशासकीय कामकाजामध्ये, त्या आवडीच्या कामासाठी मला इथे आता भरपूर वेळ मिळायला लागला. आणि ज्या आनंदाच्या शोधामध्ये आपण असतो की आनंद हे खरं तर सगळ्यांना हवं असतं. म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा जेव्हा आपण जातो तेव्हा शेवटचं जे असतं तत्व ते असतं आनंद. तर तो आनंद मला खऱ्या अर्थानं या शिबिरामधून मिळायला लागला. आणि आजचं विशेष करून आपलं मन जे असतं, जे सलील सरांनी आणि यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि बहिणाबाई चौधरी सुद्धा ज्या खरं तर शिकलेल्या नव्हत्या, पण त्या पण म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पिकात आलं ढोर, किती हाकल हाकल परी येतं पिकावर. तसंच मनाचं काहीतरी होतं की ज्या मनाला आपण कंट्रोल करू शकत नाही, त्या मनाला आपण या सगळ्या प्रशिक्षणामध्ये कंट्रोल करायला शिकलेलो आहोत. हा सुद्धा फार महत्त्वाचा भाग, हा पण फार मोठा अनुभव होता. आणि आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण फार स्वार्थी झालेलो आहोत. फक्त आपल्यापुरता विचार आपण करतो आहोत हे मी बघते आहे. खरं तर मी लोकसाहित्याचे अभ्यासक आहे, लोकांमध्ये जाते आणि तिथे अभ्यासाच्या निमित्तानं लोकांशी प्रत्यक्ष संवाद होत असतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यातून माझ्या अनुभवाचं क्षेत्र जे आहे ते खूप समृद्ध होत आहे. म्हणजे माणसाचं समृद्ध होणं म्हणजे खरं तर लोकांमध्ये मिसळणं आहे, लोकांशी आपुलकीनं बोलणं. आणि मी म्हणजे सर्व नाही, तर त्यांच्याकडेही खूप काही असतं, त्यांनाही ऐकून घेणं, त्यांच्याकडूनही शिकून घेणं हा भाग तितकाच महत्त्वाचा असतो. आणि हे जे माणसं माणसांपासून दुरावत चाललेत ना, या शिबिरामध्ये आपण सगळे एकत्र आलोय. तुमचं पद प्रतिष्ठा बाजूला, पण माणूस म्हणून आपण खऱ्या अर्थानं एकत्र आलो, जगायला शिकलो. हा भाग मला फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे असंच आपण सगळे जेव्हा एक येऊ, एक होऊ, तेव्हाच जगामध्ये वसुधैव कुटुंबकम संतांनी जे सांगितलंय, रविशंकरजींनी जे सांगितलेलं आहे, त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल. मी तर आनंदी आहे, म्हणूनच आमच्या ग्रुपचं नाव पण आम्ही आनंदम असं ठेवलं. या आनंदासाठी आपण सगळे एकत्र येऊया. आणि या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.